चांगलं लक्षण आहे. आणि मला असं वाटतं की जरी आपण गरीब असलो, जरी आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींची कमतरता असली, तरी मुलांच्या शिक्षणासाठी ज्या गावामध्ये महिला लीडरशिपमध्ये आहे, सगळं नेतृत्व पूर्ण महिलांच्या हातात आहे आणि त्या सगळ्या एकत्र येऊन काम करतायत आणि ह्या सगळ्याला पुरुषांचा पाठिंबा आहे. आय थिंक हे फार वेगळं चित्र आहे आणि महाराष्ट्राला हे माहीत नाही. मला असं वाटतं की आपण प्रयत्नपूर्वक ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे की ह्या गावाची लिडरशिप माता करतायत, महिला करतायत. आणि म्हणून तुमच्या मुलांमध्ये सुद्धा आम्ही शाळेत पाहिलं, शाळेमध्ये खूप अडचण आहे, शाळेची स्वतःची बिल्डिंग नाही आहे, तरी सुद्धा एकदम उत्तम प्रकारे शाळेतल्या शिक्षिका काम करतायत. रात्रीचे 6 संध्याकाळचे 6 वाजलेत, अंधार पडलाय तरी शिक्षक आहेत. आणि मला आशा आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ते येत असतील, प्रयत्न करत असतील. त्यांचे प्रयत्न तुम्ही गावकरी म्हणून सुद्धा बघताय आणि याच प्रकारामध्ये माता एकत्र येत आहेत, छोटे छोटे गट बनवत आहेत आणि त्या आपल्या मुलांसाठी प्रयत्न करतायत. असं गाव फार कमी आहे. त्यामुळे तुमच्या गावाचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. तुमच्या गावाचं थँक्यू व्हेरी मच. आम्हाला सर्वांना थोडक्यात माहिती सांगतो की 7 देशांपासून आलेली मंडळी आहे. आणि जेव्हा राज्यस्तरावर आम्हाला असं कळलं की अनेक गावांमध्ये मातांचे गट बनवत आहेत. मी आता कमळ गटाला भेटलो, वाघ गटाला भेटलो, तिरंगा गटाला भेटलो आम्ही सगळेजण. आणि ह्या गटांना भेटण्यासाठी म्हणून हे 7 देशातले लोक आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या गावाची जे तुम्ही करताय तुमच्या मुलांसाठी, आपण काही मेहरबानी करत नाही आहोत. ते आपलीच मुलं आहेत. आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर आपल्यालाच काम करावं लागेल. आसमानातून कोणीतरी कृष्ण येईल आणि तो कधीतरी आपल्या सगळ्या समस्यांचं समाधान करेल. याची अपेक्षा आपण करत राहूया नको. आणि हे तुमचं गाव दाखवून देतंय. आता करायचं एवढंच आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, कन्नड तालुक्यामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये सगळीकडे तुमच्या गावाची माहिती पोचली पाहिजे की तुमच्या गावात शिक्षणाचं वातावरण कसं चांगलं आहे. सो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याच मुलांसाठी तुम्ही प्रयत्न करताय.